जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायचे ना, तुम्ही प्रॅक्टिस 10-20 हजारांनी करा, पण तुम्ही कधीच ट्रेडिंग 10-20 हजारांनी करू शकत नाही. बिझनेस रन नाही करू शकत 10-20 हजारांनी. तुम्हाला एक मोठी अमाऊंट लागते. ऍटलिस्ट मी म्हणतो 1 लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये तुम्हाला आलं पाहिजे जर तुम्ही बिझनेस रन करताय. जर तुम्हाला वाटतंय आपला प्रॉफिटेबल सेटअप आहे, मला चांगलं जमतंय, रिस्क मॅनेज करता येते, मला चांगलं ट्रेडिंग करायला यायला लागले, त्या ठिकाणी तुम्ही 1 लाख रुपये घेऊन उतरायला काही हरकत नाही. 1 लाख रुपये घेऊन जाऊ तुम्ही उतरताल ना, त्या ठिकाणी तुम्ही पर डे 1% ची रिस्क घेऊन चाललात. 1% ची रिस्क पर डे. ओके, तुमचा एका दिवसामध्ये 1000 पेक्षा जास्ती लॉस होणारच नाही. 1000 रुपये एक दिवस लॉस झाला. असे तुम्हाला हा पैसा संपायला 90 दिवस 90 डेज बॅक टू बॅक मार्केटला लॉस करावे लागतील. 90 दिवस, तेव्हा जाऊन तुमचा 90,000 मायनस होईल. ओके, आणि 90,000 लॉस झाल्यानंतरच तुम्ही गेम मधनं बाहेर पडाल, जे की पॉसिबल नाहीये. 90 दिवस बॅक टू बॅक जर लॉसेस होत आहेत तर तुम्ही ऍक्च्युअली म्हणजे काय ट्रेडिंग करताय असं पॉसिबलच होऊ शकत नाही. जर 90 दिवस बॅक टू बॅक लॉसेस होतात तर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. मला हे तुम्हाला सांगायचे की जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करताय, जर तुम्ही एक प्रॉपर सेटअपला फॉलो करताय, 90 दिवस बॅक टू बॅक लॉसेस होणं नॉर्मल गोष्ट नाहीये, होऊ शकत नाही. बॅक टू बॅक म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉफिट येत नाही, असं होऊ शकत नाही. सो दॅट्स वाय मी तुम्हाला सांगतो 1 लाख संपायला ऍटलीस्ट तुम्हाला 6 महिने लागतील. 6 महिने जर तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेज करताय ना, तुमचा 1 लाख संपायला सुद्धा 6 महिने लागतील. सो दॅट्स वाय माझं हे सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही किती पण नाटक करा, काय पण करा, किती पण ड्रामा करा, पण तुम्ही असं कधीच म्हणू नका की सर मला 5,000 रुपये 10,000 रुपये ट्रेडिंग चालू करायचे आणि मला बिझनेस रन करायचे. तुम्ही 10,000चे 20,000 कराल, पण 20,000चे शून्यच करणार. 5-10 हजार 20,000 तुम्ही काय करा, फक्त प्रॅक्टिस करा, तुम्ही लर्न करा, मार्केट शिकून घ्या.